नेहा, हा मम्मी. काय करते का आतमध्ये? काय नाही बोल. काय नाही बोल. भांडे धुत होते, बोल ना. झाले का भांडे धुवून? झाले. हा का? आणि भाजीला काय केलं? गोबीची भाजी केली. तुला माहित नाही काय येडे, मला आवडते का ती गोबीची भाजी. तिंदा तिंदा तेच पचका करत राहते तिंदा तिंदा तू. मम्मी तू असेच करते, रोजचं टेन्शन आहे. हे नाही ते नाही, हे नाही ते नाही. काय टेन्शन आहे तुला? सगळं आयतं आणून देते तुला घरात. हा सांग बरं, तू कर. भांडे मी धुते, धुणं मी धुते, सर्व मीच करते. तू फक्त इकडे बसून राहते, इकडे तिकडे बघत राहते. फक्त काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. तू मला शिकिती काय? नाही आई असं जाऊ दे, राग नको करू, जाऊ दे. बोल. राग नको करू. आता काय खडे खेळते काय लहान लेकरावानी? मम्मी मोठी झाली का? गोडी झाली नाही एवढी मोठी, 20 वर्षाची. गोडी लग्नाला आली आता. गुलाबाच्या झाडाला फुलं किती छान आलेले. मला लय आवडतं. मम्मी मला गजरा करून दे ना तू. हात मोडले काय तुझे? कराव मम्मी. अगं बाई, कस काय का तू निके मध्येच? मध्येच तुला माहित नाही का मला किती त्रास आहे तिकडचा? काय त्रास आहे तुला? काय त्रास आहे? काय नवऱ्याने मला एक चापट मारली. एक चापटीवरून तू तिथून आली का इथपर्यंत मायापर्यंत? हा, नवरा मारतच असतो. अगं पहिल्या बाया बघ, नवरा किती मारायच्या वळ उठूस तर, आणि एका चापटीत तू इथं आली दारात. हा, तुला पटत का? एक तर तुला बाप नाही, ही एक पडली, हिचं एक व्हायचं जायचं अजून. मला नाही सहन होत बाबा, तू काय पण कर आणि कोर्टात केस घाल, मला नुकसान. हा, एक चापट मारली तुला लगे कोर्टात खिचिती काय तू घरच्यांना? का ग, नवऱ्याला पण सासऱ्याला पण? हा, हे संस्कार दिले का मी तुला? संस्कारचा विषय नाही, मला नाही पटत बाबा. तिकडं माझी सारखी आडजूड करत राहतात मला ते सगळे. अगं तिथंच दडपल्या चोपल्या तिथंच राही ना. तुझ्या बहिणीचं व्हायचं जायचं. मग तिच्यासाठी मी सण करत बसू का? तुझ्यामुळे हिचं जमन का कुठं? तू करते ना लोकं. नाही, माझं वय झालं. मग मी घडघडी येऊन बसते इकडे, हिच्यामुळे माझं लग्न होय ना. हा माझ्यामुळं तुझे चाळीस तसे त्याच्यामुळे तुझं लग्न होत नाही. ते गावातले पोरं मला हे करत होते माहितीये का तुला? काय गावात मला लय आवडला होता तो, पण त्याची मम्मी बोलते मोठी बहीण अशी लहानी कशी असेल. नाका आपण टाक गावातली गावात करू. अगं हिच्यामुळे लग्नच होय ना मम्मी माझं. अगं नेहा, तू रडू नको. चूक आहे ना या फिंदरीचीच आहे सगळी. हे असे जीनची पॅन्ट टी शर्ट घालती. हा, ढाकणा धोका माजलाय बोका. मला बघ, दाखवायचं तुला लग्न पण नाही झालं, मी किती छान कपडे घालते. लय छान कपडे घालती. बिघडली ती पार. तुला कसे संस्कार दिले बघ. मला पहिल्यापासून आहे ना इथं सवय होती ना जीन्स टॉपची, तर मी तेच घालणार. तेच घालणार म्हणजे तिकडच राहायचं ना मग. तू इकडे काय उलटायचं? तू का ग? म्हणजे माझा काय इथं माहेरी काय हक्क नाही काय? तुझ्यामुळं या लेकराचं माझ्या जमाना. हा, ते लेकरू दिसत आहे, मला त्रास दिलेला नाही दिसत तिकडच्यांनी. दडपल्या चोपल्या तिथंच राहायचं ना. एक चापटीवरून तू आली तर आणि के तू पटायला पाहिजे काही. हा, सांग बरं. मला काहीच नको सांगू, मला कोर्टात केस घालायची बस. माझ्याकडे ना पैसे फिशे काय नाही, आणि कोर्टात केस घालायला काय हे नाही. कोर्टात केस घालायची म्हणा. माझं लग्न केव्हा होईल? हिचं तर लावून दिलं. माझं लग्न केव्हा होईल? करते मग माझ्या नवरा संग. हिचं ना तोंड फोडीन मी तुझा. परत जर बोलली तर माझ्या लेकराला. आली तर आली तर वरून शामपणा शिकती का मला? तू का ग? माझं पण घर आहे, माझं पण हक्क आहे. मी चालले आतमध्ये. लेकरू लय दिसत दुसरं, मी नाही दिसत. बघ कशी गेली. तू रडू नको, मी तिला बरोबर काढून देते. काय नाही, कोर्टात फिरतात केस घालायची. माझं लग्न मी एखादं स्थळ पाहते तुला, देते तू पण लावून. आणि तुझी मोठ्या बहिणीला फोन करते, तिला बोलून घेते. ती चांगली गेला हिच्याकडे बघा नाही, बेत करेन. तू टेन्शन नको घेऊ. वय तू घरात. काय बाई, मोठ्या पुरीचं तर झालं लग्न, पण या 2 पुरींचं मला असं टेन्शन आहे. हिचं झालं नाही, एक राहिली शेवटची. लय टेन्शन आहे बाई डोक्याला. चल तिला फोन करते, नंदनीला मी. बाई घरात आहे ना, कालवणाला एक शेंगदाण्याचा दाना नाही बाई. पुरीला जरी काम जरी सांगितलं ना तरी ते ऐकत नाही. देवाने एखादा लेकरू दिला असतं, पोरग वंशाला दिवा झाला असता. या फिंदऱ्या काही कामाच्या नाहीये, माझ जीव घेत्यात. नको नको केलं बाई या फिंदऱ्यांनी मला, दोघी पुरींनी. चल बाई, माझ्या लेकराला फोन करते, नंदनीला घेते बोलून, सगळं सांगते पुरीचं तिने काय काय तमाशा केला. हॅलो, हा लाग केला बाई तुला दिवसातून फोन, आठवण आली तुझी. हा बोल ना बाई. अगं ऐक ना, तुला मी सांगते, या निकीने ना मला नको नको केलं. अगं काय सांगू तुला नंदिनी, ती राहिनाच बाई तिच्या नवऱ्याच्या घरी.
4 दिवस झाले का आली? 4 दिवस झाले का आली? तू पटकन पिशी भर आणि आपल्या घरी ये बरं. निघू राहिली का? हा 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 ठीक आहे ये लवकर एसटीने. हा नाही घे टेन्शन, तू असल्यावर मला काय टेन्शन आहे का? हा बंद करते, लवकर निघ म्हणा. बरं हा चल. इथे डोक्यात तर लय लिखा झाल्या बाई. घरातलं काम मी आटपलं का नाही सगळं तू? हा मीच काम करायचं. तिला तर काहीच काम सांगत नाही तू. अगं ती मग ऐकते का? खाल्लं का झोपती पसरती लगेच. हा सांग बरं. म्हणून टिकत नाही तिकडे सासरीची. तिला ते काही पण कामच नाही पाहिजे. ते पण आहे बरं का. आता हे ऐक तू नाराज नको हो मायावर. मला माहिती तू चांगली, तू समजदार आहे, तू करती काम. ते बिन डोके त्याला नाही अक्कल काही. मी तुझ्या बहिणीला मोठ्या फोन केला नंदनीला. आता हे बघ तिला पण टेन्शनच ना गायचं. हा एक तर बाप नाही तुम्हाला तिघींना. तुम्ही कसं राहायला पाहिजे सांग बरं. आता हे बघ ती बसली असं एसटी सगळं विचारती मा करीत असं बाई आईने फोन केला आणि की येऊन पडली इथं. हा काही काम नाही धाम नाही करीत, टेन्शन देऊन ठेवलं तिने. कोर्टात जायचं, हे करायचं ते करायचं. काय करावं बाई. आता हे बघ येत असं बरं का नंदनी तुझी बहीण. आता ती बिचारी लेकरू टेन्शन मध्ये असं ग माझं. अगं नेहा तू आपल्या पुरतं चपात्या केल्या त्या. मा लेकरू येऊन उन्हात आणायचं त्याला गरम गरम 2-3 चपात्या भाजी कर बाई काही. हा ती महाराणीसाठी नाही करणार मी. जाय जे सांगितलं ते ऐकत जाय. ही पण पोरगी ना वायताक देऊन ठेवती बाय. कमून आहे ना ग माही नंदनी मा लेकरू. काय बाई एवढं उन्हात आणायचं घाई काही नाही बोलून घेतलं. अगं बाई आलं ग मा लेकरू. हा आले. लेवून होतं बाई. गर्दी होती का एसटी? एसटीत गर्दीच राहते ना मग. काही प्रश्न विचारती. काय झालं निकिताचं? अगं नंदनी ऐक पाणी बिन देऊ तुला प्यायला आधी. आता हे विचारायचं असतं का? थांबती नाही आतमध्ये ऐक तू. बाई. मला ना तू माहिती का नंदनी मला टेन्शन मध्ये. हे निकीला एकच चापट मारली नवऱ्याने. 4-8 दिवसाला इथं बोंबला ती. तुम्हाला सांगा ते नेहाचं पडलं लग्न. आणि एक तर मी जावायला पैशाचं म्हणजे नाही का की तुझ्या नवरा पण मदत करीन बुवा हिला आपल्या नेहाला लग्नाला. देते का ते पैसे? ते देते पण निकिताला नुसतं एक झापड मारली म्हणून ती निघून आले. अगो ती काय म्हणते ती आई मला कोर्टात केस घालायची. हा एक झापड मारली म्हणून. एक झापड मारली म्हणून म्हणते मी नाही सहन करणार. आणि ती काय करते हे साड्या फिड्या काहीच घालीत नाही. तिने धडाकाच धरला बाय नंदनी. ते काय म्हणते ते शर्ट आणि ती पॅन्ट जीनची. तुम्हाला कुठे गेली आता? पसरली असं घरात. हा म्हणूनच राहत नाही हिला झोपायची सवय रात्रंदिवस. तिथं काम करावं लागत असते. कुठे बोलू तिला. निकिता अय निकिता. निक्या म्हण तिला मोठी ना तू. काय निकिता निकिता करती? निकी मी लाडत नाही बोलत तिला. निकिता हाय का? तिला काही खुशी नाही होणार तू आली तर. बहीण आली नांदून. ना इकडे पुढे बाई ही कशाला आली आता? कुठं कुठं मारलं बघू दे. माझ्या नाला गालावर मारलं बाई. अजून तेवढंच डोक्याचा भाग आहे का? तेवढंच मारलं. आली का बोंबलत लगेच? हा अगं तुला काय अक्कल आहे का? आपल्याला बाप नाही आई इथं हातावर. तुला माहितीये का माझी सासू मला कशी त्रास देती? कशी दाखव. मला किती त्रास देते ती. दिवसभर हे कर ते कर हे कर ते कर. सासूचं कामच असतं हे कर ते कर म्हणून लगेच यायचं का बोंबलत घरी? सासूचं कामच असतं मग एवढं नाही ना करावा. एवढं काय तुला काय वावरात झुकली काय? हा अशी बागती जशी. वावरासाठी पण म्हणती ती पण मी अशी कडक आहे ना म्हणून तिची हिंमत नाही होत मला सांगायची. हा ना तुला आहे ना अशी कानाखाली वाचीन सगळी नरम होशील तू एका मिनिटात. अगं मोठ्या बहिणीचे संस्कार घे. खटल्याच्या घरात मा लेकरू राहतं. 15-16 माणसाच्या भाकरी करते, चपात्या करते, सकाळी उठते, कपडे धुते, रानातलं काम तोंड कसं वाकडं करते बघ. असंच झालं पाहिजे वाकडं मग कळन तिला. अगं मला सांग तू नवऱ्यानं तुला एक झापड मारली म्हणून तू कोर्टात चालू केस करायला. मग त्याला अक्कल नाही का बायको आहे का कोण आहे म्हणून कशाला मारावा? हा मग बायको काय झालं मग एवढी पार तुला भोगस पडले काय? अगं तुला अक्कल आहे का? आई कुठून पैसे घाली? ती कसं बस इकडे तिकडे मजुरी करते काम करते कस तरी ती चाललंय. ती एक पडली घरात तिचं व्हायचंय अजून. हे बघ हे गायत बाजारी आईच्या जरा जनाची नाही मनाची लाज धर जरा. बाप नाही आपल्याला अक्कल नाही का? तीनदा येते माहेरी तू. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कोण शिकवतं तुला एवढं? हा कोण शिकवतं म्हणजे मला काय अक्कल नाही का? मी बोळ्यान दूध पेते. तुला अक्कल असते ना तू आलीस नसती इकडं. काय नाही कोड बीट. आई तू एक काम कर ते सरपंचाला फोन कर आणि बोलून घे.
तेच करावं लागणार आहे मला आता नंदनी. मला तर नको नको केलं बाई. हा घे बोलून, तेच होतेच नाही तरी जमवायच्या टायमाला. हा मग तेच म्हणते ना, त्यांनी जमवलं होतं ना, त्यांनाच सांगू ही बाई लय मोठा नववर कोसळला हिच्या अंगावर, तशी आली धावत माहेरी लगेच. मोठ्या बहिणीला मग काय झालं, माझा इथं हक्क नाही का काही? हाय ना, मग चांगलं याच्याने येणार रुसून कशाला येते तू सारखी? मग एकदा पण रुसून आल्यावर ते लोक आलेत का मला घ्यायला की चल बाई नको रुसू नको फुगू? तू तशी खोळीची आहेच ना, तुला कोण घ्यायला येईन परत? इथं आईलाच नको नको केलं, सासूला तर काय बाई मला क्यू यायला लागली तू सासूची. हा तू जाय ना मग माझा संसार करायला. हा हे बघ, काबरी. तोंड फोडीन मी तुझ्या मोठ्या बहिणीला. एवढं नाही का तुला का गा? तिकडे उलट तुम्हाला नाही तरी ना मी तुमच्या डोळ्यातच हे होते. मी चालले. झोपू द्या. हा ना बाई, काय ना आला की खरंच. आई तू ना सरपंचाला फोन कर, चल बरं. हिला बघतेच ही कशी झोपती, येईल तोंडावरच पाणी होतं तिची. आमचं भांडण नका करू, मी सरपंचाला घेते बोलून आपल्या गावच्या. हॅलो सरपंच, हा इकडे या बरं, आमचं काम आहे सरपंच. जरा घरच्या विषयी थोडं घरचं सॉल्व करून द्या बरं सरपंच. काही नाही ते मुलीचं आहे थोडं सरपंच, बाकी काही नाही. हा हा या तुम्ही लवकर. हा बरं बरं, हा ठेवू का? बाई आता येऊ राहिली सरपंच. नंदनी आली आणि हिचं आहे ना आता आहे ना सगळी बैठक बसते आणि विचारते हिची काय भानगड आहे म्हणून. आता झालं भाजी, आता पटकन चपाती वगैरे करते मी. भाजी पण लई छान, त्याच्या चपात्या करते. मम्मी मी चपात्या करते, त्यापर्यंत बस तू. ही माझी आई पण काही कामाची नाही, काहीच मदत करत नाही माझी. करते आता मी पीठ मळून घेते. आहे का घरात? बर बर. का बिनलाजी नुसती झोपती. अगं ए राक्षस उठ ना, का बरं झोपती? तूच बघ आता. मला नको नको तर तुला बाप नाही, कुठून आणू मी यांना चारा पाणी खाऊ घालायला? मलाच काही टेन्शन आहे ना बाई नंदनी. काय बडबड लावली रे? झोपून दे ना. झोपून दे ना. काय करायला येते एवढी तू झोपायला? हा मी ना दम हारून आले सासूरवाडीतून. या ना सरपंच या. बघा पहा आवाज वर्ष किती बोलती सरपंच. काय झालं आता मला विषयच माहित नाही. वरथण कोणती ही कधी आली? आज सकाळी आली सरपंची. बर काय झालं? का आली? तर तिच्या नवऱ्याने झापड मारली म्हणून, आणि वरून म्हणती कोर्टात केस करायची. बघ तुझी स्टोरी मी जमवलेली. हा आणि एक झापड मारली नवऱ्याने. तुझा नवरा दारू पित नाही, मी स्टोरी जमवलेली. याच्या आधी 4 वेळा अशी झाली किरकोळ कारणावरून तू. आणि काय म्हणती? अहो सासू त्रास देती माझी मला. कोर्टात केस करायची. तुला एक माहितीये का, कोर्टात केस करून काय होईल? पुढे चालून तुम्ही नाही आता मला नाही नांदायचं, घटस्फोट घ्यायचा. ते त्यांना रागीन किरकोळ कारणावरून आली. हा आणि काय होणार? ते तिकडं तू इकडं, आणि काय पोट घेत जावा. हा कधी भरीन कधी नाही भरायचा. काय काहीतरी आयुष्य तुझं बरबाद होईल ना. अक्कल आहे का तुला? काय होतंय? सासू त्रास देते. सासूचं ऐकतो सगळं माझा नवरा. बर सासू किती दिवसाची? सासूला जर आई वडिलाप्रमाणे जर जीव जर लावलं तर काय फरक पडतो का? सरपंच साहेब तिने कधी आईला जीव नाही लावला, सासू तर लई लांब राहिली. मोठ्या बहिणीला एवढी सरसर करते. माझ्या करून आणून आला किती खटल्याच्या घरात जातोय. तिथं खटलेली घरात आहे. हा 16 जणांचं करावं लागतं सरपंच. 16 जणांचं. हा मग सांगितलं ना. ही एकटी शिवाय. हे बघ तू आहे ना आता गेली का पुन्हा इकडे यायचंच नाही. तुला मी सांगतो, नवऱ्याने झापड मारली, हे मारले ते मारली. हा शेतीत नाही काम नाही सांगत. मागच्या वेळेस मी मिटवलं होतं. आलं का लक्षात? आणि कोर्टात केस करायची. कोर्टवर सोपं आहे तुम्हाला जायला. हा हे बरं कळतं. कोणत्या वकिलाकडे जर गेलं ना तर ते काय म्हणणार नाही तुझी केस घेत नाही. घेणारच ना. कोणीच नाही घेणार. नाही घेणार ना. त्याचं काय पैसे दिले का मग काय? कोणीच नाही घेणार. काय बोलते नंदिनी तू? हिच्या नादीला माझा सरपंच तुम्हाला तर माहिती हिला आहे ना पहिलं आल्या पावली काढून द्या. हा जेवायला ना तू तुम्हीच करा नाटक आहे तिथे. नवऱ्या बरोबर चांगला वागावा, सासू बरोबर चांगला वागावा, सासऱ्या बरोबर चांगला वागावा. हा काय झालं का चालली बोंबलं? काय झालं का चालली बोंबलं? संसार तुझा आहे. ही पण आई किती दिवसाची रे? बाप वारला, हिला हिचा प्रपंच, ती एकीचं अजून लग्न व्हायचंय, ती आपली कामाला जाऊन पोट भरते. अक्कल आहे का तुला काही? काय झालं का कोर्टात केस करायची? कोण म्हणलं तुला कोर्टात केस? कोणाची सांगा वांगेनी चाललंय. हिला आहे ना जेवायला ना तू आल्या पावली काढून द्या. बरोबर. हा काही लई मोठा जर असता ना, नवरा पेताडा असता, त्याला काही बाहेर जाणार आहे का?
नाही आहे का काहीच नाही हा आणि मग काय काय केलं तुला मला झापड मारले असं पहा का आता बघा येऊ राग झापडीवरून हा? तुम्ही सांगा सरपंच हे असे कपडे घालती या हा कोण- तिथं नाही साडी बिडी घालावं हे करावा हा बरं नवरा घालून देतोय ना कपडे तर घालून देतोय ना हा सासू काही नाही म्हणत कोणी काय नाही बोलत सरपंचीला पण ते- तरी- हिला आहे ना नाटकं- आल्या पाहुणे काढून द्या मला एक मिटिंग आहे मी मिटिंग सोडून आलोय हिला लगेच काढून द्या मी चाललो पहा, तू म्हणली ना सरपंचाने जमवलं पण त्यांचे किती भारी विचार आहे सरपंचाचे गेले हा? कानात सांग काय बरं. माहिती का नुसती मान हलवती अशी बैला अगं सरपंचाने मदत केली होती तुला तुझ्या लग्नाच्या टायमाला कोण नसतं कोणाचं एक तर तुला बाप नाहीये हा सांग बरं नंदाने समजून सांग तिला जीव खाऊ घाल आणि ती काढून समजलं वाटतं तिला मी करते ताज चल रे, जेवण करू आपण चल. मी जेवण पण तुला जायचं आहे आता माझ्यासोबत चल तुला बसून देते मी आणि मी जाते चल बरं चालेल